हरिओम. काल आपण पाहिलं होतं की सुरुची नावाच्या अप्सरेनी त्या इंद्राच्या दूताला प्रश्न विचारला आणि त्याच्या पुढे त्यांनी अरिष्टनेमी राजाचं आख्यान सांगितलं होतं. वाल्मिकींनी त्या अरिष्टनेमीला राम वसिष्ठ संवाद सांगायचं कबूल केलं होतं. त्याप्रमाणे तो संवाद त्याला सांगितला आणि नंतर तो दूत परत गेला. इथे आपण काल थांबलो होतो. आज आपण दुसरं उपाख्यान पाहणार आहोत. त्या उपाख्यानाचं नाव आहे राम वसिष्ठ संवादोपाख्यान, म्हणजे राम आणि वसिष्ठ यांच्या संवादातलं उपाख्यान. आता या वैराग्य प्रकरणाच्या पहिल्या सर्गामध्येच हे उपाख्यान आलेलं आहे. म्हणजे ज्या सर्गात कालचं उपाख्यान आपण पाहिलं होतं त्याच सर्गामधलं हे दुसरं उपाख्यान आहे. तो अरिष्टनेमी राजा वाल्मिकींना विचारतो. काय विचारतो? को रामः, कोण आहे हा राम? कीदृशः, तो कसा आहे? कस्य बद्धो वा मुक्त एव वा, त्याला कोणी बांधलं आणि तो मुक्त कसा झाला? एतन्मे निश्चितं ब्रूहि ज्ञानम तत्वविदांवर, हे तत्ववेत्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या वाल्मिकी मुनी, तुम्ही मला हे सांगा की हा राम होता कोण, कसा होता, आणि तो बद्ध झाला म्हणजे काय तर अज्ञानी. त्याला अज्ञान कशामुळे झालं आणि मुक्त झाला म्हणजे त्याला ज्ञान कसं प्राप्त झालं आणि तो कसा मुक्त झाला हे तुम्ही मला सांगा, असं तो राजा वाल्मिकींना विनंती करतो. मग वाल्मिकी त्याला सांगतात की शापामुळे ज्याला मानवरूप धारण करावं लागलं असा विष्णू हाच राम आहे. आणि शाप काय ते आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की सनत कुमारांनी रामाला शाप दिला होता की तू तुझं सर्वज्ञ हा जो तुझा गुण आहे तो तुझ्यातून निघून जाईल आणि तुला पृथ्वीवर काही वर्षे राहावं लागेल अज्ञ जीवाप्रमाणे. ज्ञ निघून गेलं, ज्ञान निघून गेलं, सर्वज्ञत्व निघून गेलं, तुझ्यामधली सर्वज्ञता पूर्णपणे निघून जाईल आणि तू अज्ञ, ज्याला कोणतंही ज्ञान नाही, कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही, असा अज्ञ मानव होऊन तू पृथ्वीवर काही वर्ष जगशील. आणि ज्या वेळेस वसिष्ठ तुला ज्ञानाचा उपदेश करतील त्यावेळेस तू मुक्त होशील, असं सनत कुमारांनी त्याला रामाला जो शाप दिलेला आहे त्या शापामुळे विष्णू ज्या रूपामध्ये पृथ्वीवर राहिला त्या रूपाला राम असं म्हणतात, असं वाल्मिकी त्या अरिष्टनेमी राजाला सांगतात. राम हा असा आहे, हे ॲक्च्युली तो विष्णूच आहे, परंतु विष्णूचं असं रूप आहे की ज्या रूपाला मानव देहामध्ये अज्ञ रूपाने राहावं लागलं असा तो आहे. असा हा राम यवनामध्ये पदार्पण करत असताना तीर्थयात्रेला जातो आणि तीर्थयात्रा करून येत असताना अनेक गोष्टी त्याच्या दृष्टीस पडतात आणि त्याच्या लक्षात येतं की हा संसार म्हणजे हे मृगजळ आहे. मृगजळ आपल्याला माहिती आहे, उन्हाळ्यामध्ये रस्त्यावर पाहिलं आपण की आपल्याला पाणी असं पुढे पळत जाताना दिसतं, वाळवंटात तर हमखास दिसतं. असं वाटतं की अगदी खरं पाणी आहे आणि तहानलेला माणूस त्या पाण्यामागे धावत राहतो. त्याला असं वाटतं की ते पाणीच आहे, परंतु तिथे काहीही नसतं. तसा हा संसार आहे. आपल्याला असं वाटत असतं की हे सगळं अस्तित्वात आहे. ॲक्च्युली हे काहीही अस्तित्वात नाही, कारण हे प्रत्येक क्षणाला नष्ट होणार आहे, नष्टप्राय होणार आहे. कोणतीही गोष्ट नवीच्या नवी राहत नाही, हा आपला अनुभव आहे. लहान मूल जन्म घेतं ते तसंच्या तसंच 100 वर्षापर्यंत राहत नाही. दर 3 महिन्यांनी, दर 3 वर्षांनी त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो, मुळापासून बदल होतो. 3 वर्षाच्या बाळाच्या अंगामध्ये जन्म घेताना आईकडून मिळालेलं रक्त वगैरे जे काय आहेत गुणधर्म, ते त्यातला एक कणसुद्धा शिल्लक राहत नाही. ते सगळं त्या माणसाचं स्वतःचं स्वतंत्र नवीन तयार झालेलं असतं.
नवीन माणूस तयार झालेला असतो. तीन तीन तो 6 वर्षांचा झाला की आणखी नवा होतो, वेगळा होतो. 9 वर्षाचा माणूस हा 6 वर्षाचा नसतो. इतकं हे बदलणारं आपल्या दृष्टीच्या आड ही सृष्टी होत असते, सृजन होत असतं नव्याचं. आपल्या शरीरामध्ये आपल्या न कळत नव्या गोष्टींचं सृजन होत असतं. म्हणजेच आपण मोठे होत असतो आणि त्याचा आपण वाढदिवस साजरा करतो. खरं म्हणजे साजरं करण्यासारखं वाढदिवस नाही आहे, तर आपल्या सृष्टीच्या पलीकडे, दृष्टीच्या पलीकडे निर्माण होणारी ही सृष्टी, तिचा उत्सव काय म्हणायचं, उत्सव करायचा असतो. आणि आपण मात्र करतो, नाही मी माझं वय वाढलं आहे, त्याचा उत्सव माझा चालू आहे, असं आपलं सुरू असतं. असो, तर हा राम आहे. यौवनात पदार्पण करत असताना त्याच्या लक्षात आलं आहे की हा संसार म्हणजे सगळा मृगजळ आहे आणि लोक त्याच्या मागे धावण्यात आपलं जीवन व्यर्थ वाया घालवतात. त्या संसारात, त्या मृगजळाच्या मागे फिरत राहतात आणि मग त्यांनी उद्वेग आणि वैराग्य त्यांच्याही जीवनात निर्माण होतं. तसंच ते या रामाच्या सुद्धा जीवनामध्ये निर्माण झालं. अर्थात ते या मृगजळाच्या मागे धावण्यामुळे नाही, पण लोक याच्या मागे धावतात आणि आपलं इतकं छान मिळालेलं आयुष्य त्याच्यामध्ये वाया घालवतात. हे पाहून रामाच्या मनामध्ये सुद्धा उद्वेग निर्माण झाला आणि त्याला हे कळेना की आता यातून मुक्त होण्याचा उपाय काय. संसारात तर अडकलो, परंतु आता याच्यातून मुक्त होण्याचा उपाय काय. जन्म घेतला की माणूस संसारात अडकला. त्या माडगुळकरांचं एक छान गाणं आहे, जग हे बंदी शाळा, कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला, कुणा न माहित सजा किती ते, कोठून आलो ते न कळते, सुटकेलाही मन घाबरते, जो आला तो रमला. अशी आपली अवस्था आहे. काय माडगुळकरांच्या काव्यामध्ये सुद्धा तत्वज्ञान ओतप्रोत भरलेलं आहे. कधीतरी हे गाणं अतिशय मन लावून ऐका आणि काय अनुभव व्हायला मिळतं ते पण पहा. उंबरातले किडे मकोडे, उंबरी करीती लीला, जग हे बंदी शाळा. बंदी शाळा आहे. एकदा आलं की अडकला, जन्म घेतला की तिथेच रमतो तो आणि मग त्यातून मुक्त होण्याचा विचारच तो करत नाही. या गोष्टीचा सुद्धा उद्वेग रामाला आलेला आहे आणि मग तो हाच विचार सतत करून आपली सगळी नित्यकर्म सोडून कायम याच विचारामध्ये राहतो. इतका तो छान, काय म्हणायचं त्याला, दिव्य रूप त्याला प्राप्त झालेलं आहे. राजाच्या घरी जन्म मिळालेला आहे. सगळी सुख दारात हात जोडून उभी आहेत आणि याचं कशाकडेही लक्ष नाही. हा त्याच चिंतनात आहे, त्याच विचारात आहे की मुक्त कसं होता येईल, यातून मुक्त कसं होता येईल, हे मृगजळ कसं दूर करता येईल, या विचारामध्ये तो आहे. आणि त्यामुळे त्याचं खाण्यात लक्ष नाही, त्याचं नित्यकर्मात लक्ष नाही, पूजा अर्चेमध्ये लक्ष नाही, आपलं धनुर्विद्या किंवा युद्धकला शिकण्यात लक्ष नाही, वेदाध्ययन करण्यात लक्ष नाही. हे सगळं पाहिल्यावर दशरथाला सुद्धा खूप वाईट वाटलं की हा आता पुढे राजा होणार आहे, म्हणजे याला राजा करायचं आहे, याला सगळ्या प्रजेची काळजी घ्यायची आहे आणि हा जर असा उदासीन बसून राहिला तर कसं चालेल. आणि ते असं सगळं घडत असतानाच मी पहिल्या भागात सांगितलं होतं की तिथे कोण विश्वामित्र येतात आणि ते त्याची मागणी करतात. राजा त्याला नाही म्हणतो, मग तो कारण सांगतो आणि मग पुढे विश्वामित्र आणि यांचे कुलगुरू म्हणजे रामाच्या कुळाचे गुरु असणारे वसिष्ठ हे दोघं मिळून ठरवतात की कसंही करून रामाला या अवस्थेतून बाहेर काढायचं आहे. आणि मग हे योग वासिष्ठ किंवा वसिष्ठ राम संवाद सुरू होतो. राम वसिष्ठांच्या समोर आणि विश्वामित्रांच्या समोर स्वतःच्या
मानसिक अवस्थेची, भावनिक अवस्थेची जी कबुली देतो ती खूप मोठी कबुली आहे. जवळजवळ 20-25 सर्ग त्यांनी त्याच्यासाठी घेतलेत. एवढ्या प्रत्येक सर्गामध्ये त्यांनी आपल्या मनाची अवस्था यांच्यासमोर व्यक्त केलेली आहे. आणि आपल्या म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जीवन जगण्याची जी तृष्णा आहे, तहान आहे, आसोशीने जीवन जगावंसं वाटतं, त्याचं वर्णन रामानी केलं आहे. काय म्हणतो बघा, क्षणमायाती पातालम, क्षणम याती नभस्थलम, क्षणम भ्रमती दिक्कुंजे, तृष्णा हृत्पद्म षटपदी. इतकं सुंदर उपमा दिलेली आहे. ही तृष्णा काय आहे? हृत्पद्म षटपदी. षटपदी म्हणजे भृंगी किंवा भृंग. हृदयरूपी कमळावर बसलेला भृंग म्हणजे ही तृष्णा आहे. चित्तामध्ये अनेक इच्छा निर्माण होतात आणि त्या इच्छांपूर्ती करण्याचं काम जे माणूस करतो ते कसं करतो? या भुंग्याप्रमाणे. भुंग्याला कमळातला मध चाखताना किती मध आपण चाखतो आहोत, काळ किती गेला, कशाचंही भान नसतं. बेभानपणे तो ते मध चाखत असतो. तद्वत माणूस बेभानपणे हे जीवन जगत असतो. ही तृष्णा त्याला ते जीवन जगायला लावते आणि ती क्षणात कधी पाताळात असते, क्षणात नभामध्ये असते, क्षणात ती सगळ्या दिशांना फिरून येते, सर्व दिशांना फिरून येते. अशी ती तृष्णा आहे. आणि या तृष्णेनी मला गांजलेलं आहे असं राम सांगतो. हेच वर्णन बहिणाबाई चौधरींनी त्यांच्या कवितेत केलेलं आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला फिरी येतं पिकावर. हे मन असंच आहे. क्षणात आत्ता होतं भुईवर, गेलं आभाळ्यात. असं हे चित्त आहे, अशी ही तृष्णा आहे, असं हे माणसाचं जीवन आहे असं राम सांगतो. आणि मग तो स्वतःच म्हणतो, किम मे राज्येन, पुढे जाऊन मी हे राज्य घेऊन काय करू? किम भोगैहि, या भोगांशी माझा काय संबंध? किम अर्थेन, हे सगळे जे संपत्ती वगैरे आहे याचा मला काय उपयोग आहे? अहंकार वशात एतद स एव गलितो मम, हे सगळं काय आहे तर अहंकार वश आहे, अहंकाराच्या ताब्यात असणारं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी अहंकार निर्माण करणाऱ्या आहेत. राज्यामुळे अहंकार निर्माण होतो, भोगांमुळे होतो, अर्थामुळे होतो. हे सगळं अहित करणारं आहे, हे अहंकार वश आहे. आणि तो अहंकारच माझ्यामुळे गळून गेलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींशी माझा काही संबंध नाही, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, असं तो डिक्लेअर करतो राम. आजचे तरुण पहा आणि हा तरुण राम पहा. माझे मी पण गळून जावे अशी आपल्याला प्रार्थना करावी लागते. आणि तिथे रामाचं मी पण केव्हाच गळून पडलेलं आहे, अहंकार गळून पडलेला आहे. जवळजवळ 30 सर्गापर्यंत राम आपल्या या अवस्थांचं सगळं वर्णन करून सांगतो आहे. आणि ते सगळे सिद्ध पुरुष त्यांनी सांगितलेलं वर्णन शांतपणे ऐकतायत. म्हणजे बोलणारा वक्तासुद्धा किती प्रभावी आहे हे आपल्याला कळतं. रामाचं सांगणंसुद्धा किती प्रभावी आहे. ज्यांना कुणाला संस्कृतचं थोडंफार म्हणजे वाचता येऊ शकतं त्यांनी तर हे पूर्ण 30 सर्ग रामाने केलेलं स्वतःचं औदासिन्याचं, वैराग्याचं वर्णन नक्की वाचावं. इतकं छान केलेलं आहे त्यांनी. आणि ते सगळं या वसिष्ठांनी आणि विश्वामित्रांनी दोघांनी पण ऐकलेलं आहे. आणि त्या सिद्ध पुरुषांनी नंतर रामाची स्तुती केली आहे. ते म्हणतात, यतन्ते सार संप्राप्तौ ये यशो निधयो धियः धन्यः धूरी सताम गण्यः सह एव पुरुषोत्तमः. हे रामा, तू तो पुरुषोत्तम आहेस जो ज्याला सार संप्राप्त यशो निधयः धियः, तुझ्या
अत्यंत यशस्वी अशा बुद्धिमत्तेने प्राप्त केलंय तू काय सार. या जीवनाचं सार तुला प्राप्त झालेलं आहे. असा सार संप्राप्त तू आहेस, म्हणून तू धन्य आहेस आणि धुरी आहेस. कोणाचा? सताम, सज्जनांचा धुरी. धुरीण म्हणजे सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ असा तू आहेस आणि तू पुरुषोत्तम आहेस. न रामेण सह अस्ति इह दृष्टो लोकेषु कश्चन. रामासारखा आम्ही या जगात कोणीही पाहिला नाही. विवेकवान उदारात्मा न भावी न चेती नहामती. असा छान विवेकवान. विवेकवान हा शब्द खूप छान आहे. विवेकवान म्हणजे ज्याला विवेक प्राप्त झाला आहे असा. मग विवेक म्हणजे काय? तर सत आणि असत याच्यातलं सत काय आहे ते जाणून ते अनुकरण्याची बुद्धी होणं याला म्हणतात विवेक. किंबहुना जीवनामध्ये ते सत जे आहे ते उतरवणं म्हणजे विवेक. जे सत आहे तेच स्वीकारणं म्हणजे विवेक. आणि हा विवेकवान आहे. याच्याकडे या सगळ्या गोष्टींचा विवेक ऑलरेडी आहे. आणि उदार आत्मा दुसऱ्यांचं ऐकून घेतो, आपलं पण दुसऱ्यांना नीट ऐकवू शकतो प्रभावीपणे, आणि त्यासाठी इतरांना क्षमा करण्याची गरज पडली तर तीही करण्याची त्याची क्षमता आहे. म्हणून हा उदार आत्मा आहे. न भावी असा कधी पुढे होणार नाही आणि आताही कोणी नाही अशी हे सिद्ध पुरुष त्याची स्तुती करतात. इथपर्यंत येऊन हे थांबतं, हे आख्यान थांबतं. याचं बोध काय? तर हे कशासाठी आलं आख्यान? तर ज्ञानाचा अधिकारी कसा असावा, तर तो रामासारखा असावा हे सांगण्यासाठी. मग रामासारखा म्हणजे काय? तर तो विवेकी असावा, त्याला वैराग्य प्राप्त झालेलं असावं, त्याचा अहंकार गळून गेलेला असावा आणि गुरूंवर त्याची पूर्ण निष्ठा असावी, गुरुचरणी लीन असावा. असा जर कोणी जिज्ञासू असेल तर तो ज्ञानाचा अधिकारी आहे हे सांगायसाठी हे आख्यान आलेलं आहे. विरागी, अनासक्त, निरीह, बुद्धिमान आणि धुरीण आणि सार संप्राप्त माणूस हा ज्ञानाचा अधिकारी असतो. आता एकेका शब्दाचा नीट अर्थ बघू आपण. विरागी, विगतः रागः यस्मात् तत् विरागी. राग या शब्दाचा अर्थ आहे आसक्ती किंवा अतीव प्रेम. माणसाला स्वतःच्या शरीराबद्दल, स्वतःच्या जीवनाबद्दल, स्वतः प्राप्त केलेल्या यशाबद्दल, स्वतः प्राप्त केलेल्या कीर्तीबद्दल, स्वतः प्राप्त केलेल्या संपत्तीबद्दल अत्यंत प्रेम असतं, अत्यंत आसक्ती असते त्याच्यामध्ये. तो इतका आसक्तीने डुबलेला असतो की या गोष्टी जर त्याच्यापासून दूर केल्या तर तो कोलॅप्स होतो, इतकी आसक्ती असते. पण ज्याच्या मनात अशी अजिबातच आसक्ती नाही त्याला म्हणायचं विरागी. ज्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे पहिल्यांदा त्याला विरागी होणं गरजेचं आहे, म्हणजेच अनासक्त होणं गरजेचं आहे. दुसरं आहे निरीह. इह म्हणजे इच्छा आणि निरीह म्हणजे कोणत्याही प्रकारच्या इच्छा आकांक्षा ज्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही त्याला निरीह म्हणतात. कारण इच्छा आणि आकांक्षा निर्माण झाल्या की त्या पूर्ण व्हाव्या वाटतात, त्या पूर्ण झाल्या की त्याचं फळ आपल्याला मिळावं असं आपल्याला वाटतं, आणि फळ मिळावं असं वाटलं की आपण बंधनामध्ये अडकलो. मग जो बंधनात अडकलेला आहे तो मुक्त कसा होईल? तो मुक्त होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी निरीह असलं पाहिजे. बुद्धिमान म्हणजे विवेकी. बुद्धिमान शब्दाचा अर्थ आहे विवेकी. त्याच्याकडे विवेक बुद्धी असावी. सत काय असत काय हे त्याला समजलं पाहिजे. त्याच्यातलं सत निवडण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. त्याला बुद्धिमान म्हणतात, त्याला विवेकी म्हणतात. आणि तो धुरीण असला पाहिजे. बुद्धिमान लोकांचा धुरीण म्हणजे धुरा धारण करणारा म्हणजे श्रेष्ठ. त्यांच्यामध्ये तो श्रेष्ठ असला पाहिजे आणि सार संप्राप्त असला पाहिजे रामासारखा. जे ज्ञान आम्हाला मिळवायचं आहे त्या ज्ञानाचं सार त्याला माहीत असलं पाहिजे. आणि त्या ज्ञानाचं सार आहे
की या जगामध्ये परमेश्वराशिवाय दुसरं काहीही नाही. परमेश्वरच या संपूर्ण जगतात ओतप्रोत आहे. किंबहुना हे संपूर्ण जगतच त्या परमेश्वरामध्ये आहे आणि या जगाला व्यापून तो सगळ्या बाजूंनी खूप अधिक शिल्लक राहिलेला आहे, जो अजून आमच्या काय म्हणायचं त्याला, आमच्या बुद्धीच्या पकडीत आलेला नाही आहे. हे ज्याला कळतं त्याला म्हणायचं सार संप्राप्त. आणि अशा प्रकारचा जो कोणी योगी आहे तो या ज्ञानाचा अधिकारी आहे, हे सांगण्यासाठी हे आख्यान इथे आलं. हे आख्यान आज इथे संपवायचं आहे, संपलेलं आहे. आपण इथे थांबणार आहोत. पुढचं आख्यान उद्या बघूया. हरिओम.